नमस्कार मंडळी. ग्रहणामध्ये सूतक काळावर विशेष लक्ष दिले जाते. या काळात काही नियमांचे पालन करणे खूप महत्त्वाचे आहे. म्हणून या वर्षातील दुसरे सूर्यग्रहण कधी आहे, हे ग्रहण भारतात दिसणार आहे का, या सूर्यग्रहणाची वेळ काय असणार आहे, तसेच हे सूर्यग्रहण नेमकं कुठं कुठं दिसणार आहे, भारतात त्याचा काय परिणाम दिसणार आहे, तसेच गर्भवती महिलांनी कोणते नियम पाळावे, गर्भवती महिलांनी हे ग्रहण पाळावे का, अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात. खगोलशास्त्रानुसार 2026 या वर्षातलं दुसरं आणि सर्वात महत्त्वाचं सूर्यग्रहण 12 ऑगस्ट 2026 रोजी लागणार आहे. हे सूर्यग्रहण फार खास मानलं जाणार आहे. हे एक प्रकारे पूर्ण सूर्यग्रहण असणार आहे, ज्यामध्ये चंद्र पूर्णपणे सूर्याला झाकून टाकणार आहे. त्यामुळे पृथ्वीच्या काही भागात दिवसा अंधार दिसण्याची शक्यता आहे. तर सर्वात प्रथम पाहूया सूर्यग्रहण म्हणजे काय. तर ज्या वेळेला चंद्र हा सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो आणि सूर्य हा अंशतः किंवा पूर्णपणे चंद्रामुळे झाकला जातो, या स्थितीला सूर्यग्रहण असे म्हणतात. सूर्यग्रहणात चंद्र हा पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये जातो, तेव्हा यावेळी सूर्यप्रकाश हा पृथ्वीपर्यंत पोहोचत नाही आणि दिवसाला देखील संपूर्ण काळोख म्हणजेच अंधार होतो. याच सर्व घटनेला सूर्यग्रहण असे म्हणतात. सूर्यग्रहणाची वेळ काय असणार आहे बघा. भारतीय वेळेनुसार 12 ऑगस्टच्या दिवशी हे ग्रहण रात्री 9:04 सुरू होणार असून ते रात्री 1:27 असणार आहे. खगोलशास्त्रीय गणनेनुसार 12 ऑगस्ट रोजी लागणारं पूर्ण सूर्यग्रहण हे उत्तर गोलार्धाच्या क्षेत्रात दिसणार आहे. हे ग्रीनलँड, आइसलँड, स्पेन, रूस आणि अटलांटिक महासागराच्या काही भागात दिसणार आहे. युरोपच्या बहुतेक देशांमध्ये, तसेच उत्तर अमेरिकेच्या काही भागामध्ये, आफ्रिकेच्या उत्तर पश्चिम भागात हे आंशिक सूर्यग्रहण दिसणार आहे. यानंतर पाहूया आपण हे सूर्यग्रहण भारतात दिसणार आहे का. ज्योतिषशास्त्रानुसार आणि खगोलशास्त्रानुसार 12 ऑगस्ट 2026 ला लागणारे हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही, कारण हे ग्रहण भारताच्या वेळेनुसार रात्रीच्या वेळी घडेल, म्हणून भारतात हे ग्रहण दिसणार नाही. धार्मिक मान्यतेनुसार सूर्यग्रहण सुरू होण्याच्या अगोदर 12 तास आधी सूतक काळ लागणार आहे. सूतक काळात शुभ कार्याला मान्यता नसते आणि मंदिराचे दरवाजे सुद्धा बंद ठेवले जातात. पण भारतात सूर्यग्रहण दिसणार नाही, म्हणून भारतात सूतक पाळले जाणार नाही. त्यामुळे धार्मिक नियमांचे पालन करणे गरजेचे नाही. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यग्रहणाच्या 12 तास आधी सूतकाचा काळ सुरू होतो आणि ग्रहण कालावधी संपल्यानंतर तो संपतो. सूतक काळ फक्त त्या ठिकाणीच पाळायचा आहे जिथे ग्रहण दिसणार आहे. तर हे ग्रहण भारतामध्ये दिसणार नाही, त्यामुळे आपल्याला त्याचा सूतक काळ हा पाळायचा नाही. तर मैत्रिणींनो, ग्रहणाच्या दिवशी राहू आणि केतू या पापग्रहांचा प्रभाव वाढतो, ते सक्रिय होतात. सूर्यग्रहण ही खगोलशास्त्रीय घटना असली तरी ज्योतिषशास्त्रात सुद्धा त्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. त्याचे चांगले वाईट परिणाम हे माणसावर होतात हे सांगितलं गेलेलं आहे. त्यामुळेच आपल्याकडे पूर्वीपासून ग्रहण हे पाळलं जातं. हिंदू धर्मानुसार सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणाला अशुभ मानलं जातं. असं म्हणतात की जेव्हा ग्रहण लागतं तेव्हा नकारात्मक ऊर्जाही वाढते. त्यामुळे या दरम्यान पूजा करणं किंवा कोणतीही शुभ कार्य करणं शुभ मानलं जात नाही किंवा कुठलेही कार्य आपण करत नाही. हे ग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे आपल्याकडे या ग्रहणाला धार्मिक आणि आध्यात्मिक मान्यता देखील नाही. आणि ग्रहण पाळणं म्हणजे खूप कट्टरपणे किंवा खूप काही गोष्टी ज्या आपल्याला पारंपरिक सांगितलेल्या आहेत तसं पाळणं गर्भवती महिलांनी बिलकुल करू नये. खरं तर ग्रहण पाळणं मान्यच नाही आहे, आपल्याकडे त्याला काहीच मान्यता नाही. परंतु ब्रह्मांडामध्ये ही घटना घडत आहे, वातावरणामध्ये म्हणजे जगात कुठेतरी ही घटना घडत आहे. हे ग्रहण कुठल्या तरी भागात दिसत असलं तरी त्याचे सूक्ष्म कण हे वातावरणामध्ये मिसळलेले असतात. अशावेळी गर्भवती महिला या जास्त सेन्सिटिव्ह झालेल्या असतात. मग अशावेळी या ग्रहण काळात ज्यावेळी ही घटना घडत आहे त्यावेळी त्यांनी नामस्मरण करावं, जप, अनुष्ठान या गोष्टी त्या करू शकतात. हनुमान चालीसा, स्तोत्र, रामचरित्र अशा गोष्टी त्या वाचू शकता, ऐकू शकता. गणपती स्तोत्र असेल, मंत्र असेल, गणपती अथर्व शीर्ष तुम्ही असेल तर ते तुम्ही म्हणू शकता. परंतु अगदी जास्त स्ट्रिक्ट हे ग्रहण पाळू नये. म्हणजेच तसे तर आपल्याकडे हे ग्रहण दिसणार नाही, तरीही 12 ऑगस्टच्या रात्री 9:04 ते रात्री
1:27 म्हणजे साधारणतः रात्री 9 वाजता हे ग्रहण सुरू होईल ते रात्री 1:30 वाजेपर्यंत हे ग्रहण असणार आहे. तर हे ग्रहणाचा जो मेन काळ आहे तर तो गर्भवती महिलांनी पाळावा, परंतु अगदी जास्त स्ट्रिक्ट हे ग्रहण पाळू नये. विशेषतः गर्भवती महिलांनी स्वयंपाक न करणे, जेवण न करणे, पाणी न पिणे या गोष्टी गर्भवती महिलांनी टाळाव्या. त्यांच्या ज्या नैसर्गिक क्रिया आहेत म्हणजेच लघवीला जाणे, टॉयलेटला जाणे, पाणी पिणे, जेवण करणे या सर्व क्रिया त्यांनी रोखून धरू नये. अशा गोष्टी जर तुम्ही रोखून धरल्या तर तुमच्या होणाऱ्या बाळावर आणि तुमच्यावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. तर या गोष्टी गर्भवती महिलांनी कटाक्षाने टाळाव्यात. जरी हे ग्रहण भारतात दिसणार नसलं तरी ज्योतिषशास्त्रानुसार गर्भवती महिलांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी, मन शांत ठेवावं, कारण ब्रह्मांडामध्ये ही घटना घडत आहे. हे ग्रहण कुठल्या तरी भागात दिसत आहे, त्यामुळे त्याचे सूक्ष्मकण हे वातावरणामध्ये मिसळलेले असतात. मैत्रिणींनो, ग्रहणाच्या दिवशी राहू आणि केतू या पापग्रहांचा प्रभाव वाढतो, ते सक्रिय होतात. सूर्यग्रहण ही खगोलशास्त्रीय घटना असली तरी ज्योतिषशास्त्रात सुद्धा त्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. त्याचे चांगले वाईट परिणाम हे माणसावर होतात हे सांगितलं गेलेलं आहे. या काळात निसर्गात होणाऱ्या बदलांचा मनुष्याच्या शरीरावर परिणाम होत असतो. त्यात गर्भवती स्त्रिया या 2 जीवांचा सांभाळ करत असतात. बाह्य स्थितीत त्यांच्या मनावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. म्हणूनच गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यावी असं ज्योतिषशास्त्रात सांगितले गेलेलं आहे. त्यामुळे तुम्ही ग्रहणाचा जो संध्याकाळचा 9 ते 1:30 हा जो मेन काळ आहे तर तो गर्भवती महिलांनी पाळावा असं ज्योतिषशास्त्रात सांगितलं जात आहे. हिंदू धर्मामध्ये कुंडलीतील ग्रहांच्या हालचालीवर तुमच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या गोष्टी घडतात. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य आणि चंद्रग्रहण दोन्ही सर्व 12 राशींच्या लोकांवर परिणाम करतात. मैत्रिणींनो, धार्मिक दृष्टिकोनातून ग्रहणाची घटना शुभ मानली जात नाही. जर तुम्ही धार्मिक गोष्टीवर विश्वास ठेवत असाल तर तुम्ही त्याचं पालन नक्कीच करू शकता. असं मानलं जातं की ग्रहणाच्या वेळी काही विशेष गोष्टींची काळजी घेतली तर कुटुंबाच्या आणि व्यक्तीच्या जीवनावर त्याचा वाईट परिणाम होत नाही. धार्मिक मान्यतेनुसार ग्रहणादरम्यान घराबाहेर पडू नये. विशेषतः गरोदर महिलांनी ग्रहण काळात विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहण काळात व्यक्तीच्या आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीवर परिणाम होतो, ज्याचा व्यक्तीच्या जीवनावर नक्कीच चांगला किंवा वाईट परिणाम होतो. हे टाळण्यासाठी ज्योतिषशास्त्राचे अनेक नियम सांगण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत गर्भवती महिलांना या काळात काही खास गोष्टींची काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. असे मानले जाते की ग्रहण काळात गर्भवती महिलांनी कोणतेही विशेष काम करू नये. असे केल्याने न जन्मलेल्या बाळावर त्याचा वाईट परिणाम होतो. असे कोणते नियम आहेत ज्याचे पालन केल्यामुळे गर्भवती महिलांच्या पोटी येणारे बाळ हे निरोगी जन्माला येईल? तर ते नियम आपण यापुढे जाणून घेऊयात. सर्वात पहिली वस्तू आहे तीक्ष्ण वस्तू. तर गर्भवती महिलांनी ग्रहण काळात चाकू, कात्री, सुया इत्यादी ज्या काही धारदार वस्तू आहेत तर ते वापरणं टाळायचं आहे. असं मानलं जातं की या नियमांचं पालन न केल्यास बाळाच्या कोणत्याही भागाला हानी पोचू शकते. दुसरा नियम असा आहे घराबाहेर पडू नये. गरोदर महिलांनी सूर्यग्रहण काळात घराबाहेर पडणे टाळावे. गरोदर महिलांनी ग्रहण काळात तयार केलेले अन्न खाऊ नये. असे म्हणतात की जर तुम्ही ते अन्न खाल्ले तर त्यावेळी पडणारे जे काही हानिकारक किरण आहेत तर ते अन्न दूषित करतात. त्यामुळे ग्रहण सुरू होण्याआधी त्या ग्रहणामध्ये तुम्ही तुळशीची पाने टाकू शकता. ग्रहण संपल्यानंतर ते काढून टाका. असे केल्याने ग्रहणानंतरही अन्न शुद्ध राहते. ग्रहणानंतर अंघोळ करणे आवश्यक आहे. ग्रहण संपल्यानंतर गर्भवती महिलेने अंघोळ केलीच पाहिजे, अन्यथा तिच्या बाळाला त्वचेशी संबंधित आजार होऊ शकतात. ग्रहण काळात पती पत्नीने शारीरिक संबंध ठेवणे टाळावे. याशिवाय ग्रहण काळात झोपणे, कोणते औषध घेणे, देवाच्या मूर्तींना स्पर्श करणे टाळावे. तसेच अनादी काळापासून असे मानले जाते की ग्रहणाचा गर्भाच्या विकासावर परिणाम होतो आणि गर्भवती महिलेच्या शरीरात हार्मोनल बदल देखील होतात. या बदलांमुळे गर्भवती महिलेच्या मूडमध्ये स्विंग, चिंता आणि लालसा जाणवते. याला कोणताही शास्त्रीय आधार नसला तरीही हा धोका टाळण्यासाठी भारतात गर्भवती महिलांना ग्रहण काळात घराबाहेर पडण्यास मनाई केली जाते. जर तुम्ही धार्मिक गोष्टीवर विश्वास ठेवत असाल तर तुम्ही त्याचं पालन करू शकता. याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही, परंतु तरीही तुम्ही तुमच्या बाळाला कोणत्याही प्रकारच्या धोक्यापासून वाचवण्यासाठी हे ग्रहणाचे जे काही 3-4 तास आहेत तर ते तुम्ही नक्कीच पाळू शकता. तर मैत्रिणींनो, जी ग्रहणं भारतातून दिसतच नाहीत ती भारतातून पाळायला देखील मान्य नाहीत. म्हणजेच काय तर धार्मिकदृष्ट्या ज्योतिषशास्त्राप्रमाणे देखील या ग्रहणाचं महत्त्व नाही.
या ग्रहणाचा सूतक काळ देखील किंवा वेद काळ असेल ते पाळण्याची गरज नाही. म्हणून गर्भवती किंवा इतर कोणीही घाबरून जाण्याची गरज नाही. कारण ग्रहण ही एक खगोलशास्त्रीय घटना आहे आणि ग्रहणामुळे तुमच्या बाळावर तुमच्यावर काही विपरीत परिणाम होईल असं बिलकुल नाही आहे. फक्त मोठ्याचं ऐकण्याचं आपल्याला समाधान मिळावं. पूर्वापारपासून या सगळ्या चालीरीती आपल्याकडे चालत आलेल्या आहेत आणि ग्रहण काळात असं म्हटलं जातं की धार्मिक कार्य केलं तर त्याचं पुण्यफळ हे जास्त मिळतं, अधिक पटीने मिळतं. त्यामुळे ग्रहण काळात तुम्ही जप, मंत्र, अनुष्ठान या गोष्टी करणं, हनुमान चालिसा, दुर्गा सप्तशती पाठ, गणपती अथर्वशीर्ष या सगळ्या गोष्टी तुम्ही करणं महत्त्वाचे आहेत. यामुळे तुम्हाला मनाची शांती देखील मिळेल आणि मनात थोडीशी जी काही भीती असेल तर ती देखील दूर होईल. तुम्ही गर्भवती असाल तर कुठलाही ग्रहण अतिशय स्ट्रिक्ट पाळणं गरजेचं नाही. हे ग्रहण पाळावे की नाही ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब आहे. तरीसुद्धा आपल्या भारतीय संस्कृतीत कोणतेही ग्रहण असले तरी ते पाळले जाते. मोठ्यांनी आपल्यावर तसे संस्कार केले आहेत म्हणून फक्त मोठ्याचं ऐकल्याचं आपल्याला समाधान मिळावं, कुठलीही शंका कुशंका मनात राहू नये यासाठी ग्रहण कालावधीमध्ये तुम्ही धार्मिक पठण, हनुमान चालिसा वगैरे, गणपती अथर्वशीर्ष अशा गोष्टी म्हणू शकता, वाचू शकता, ऐकू शकता. तर बघा, पुढचं चंद्रग्रहण हे 28 ऑगस्टला लागणार आहे. तर त्यावेळेचा सुद्धा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवरती अपलोड होणार आहे. तर ते ग्रहण आपल्याकडे भारतातून दिसणार आहे का किंवा गर्भवतीने त्याचे नियम पाळायचेत का याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मिळेल. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तो व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल. आणि आजचा हा व्हिडिओ इथे संपतोय. आशा करते की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. अजूनही काही तुमच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला तुम्ही नक्की विचारू शकता. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना